नमस्कार मंडळी. आता आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि मराठी महिन्यानुसार या वर्षातला शेवटचा सण होळीचा तो आता जवळ आलेला आहे. तर आपल्या प्रत्येक सणांच्या मागे पौराणिक कथा आहे, त्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे आणि त्याला वैज्ञानिक सुद्धा बाजू आहे. तर आता होळी पौर्णिमा, तर होळी पौर्णिमा म्हणजे काय, ती कशी साजरी करावी आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण पाहूया. पौराणिक कथेनुसार पूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. तो राक्षसांचा राजा. परंतु राक्षस म्हणलं की राक्षस कशाला म्हणायचं, ज्या राक्षसी प्रवृत्ती आहेत, म्हणजे आजही काही राक्षस नाहीत असं काही नाही, माणसाच्या ठाईसुद्धा राक्षसी प्रवृत्ती आहेत. तर हे राक्षस म्हणजे काय, तर अहंकार, द्वेष, मत्सर, लोभ यासारख्या ज्या अपप्रवृत्ती आहेत, ह्या राक्षसी प्रवृत्ती. असाच हा त्या काळातला राक्षस हिरण्यकश्यप भयंकर अहंकारी होता, दुष्ट होता आणि त्याचा एवढा गर्व त्याला होता की तो स्वतःला देव मानत होता आणि तो देवाची भक्ती केलेली त्याला आवडत नव्हती. परंतु नीतीचा न्याय कसा असतो बघा. तिच्याच पोटी जन्माला आलेला प्रल्हाद नावाचा मुलगा, तो भगवान विष्णूंच्या नामस्मरणात अत्यंत तल्लीन व्हायचा आणि ते त्या हिरण्यकश्यपाला आवडत नव्हतं. त्याचा कुठंतरी तो अहंकार, स्वाभिमान दुखावला जात होता आणि म्हणूनसाठी मग त्याला प्रल्हादाविषयी प्रचंड राग होता, मनातमध्ये चीड होता. आता अहंकारापुढं नाती सुद्धा व्यर्थ ठरतात. त्याच पद्धतीनं हिरण्यकश्यपाला सुद्धा प्रल्हादाविषयी प्रचंड द्वेष निर्माण झाला आणि आता ह्याला संपवला पाहिजे म्हणूनसाठी त्यानं आपली बहीण होलिका, ती सुद्धा अशीच गर्विष्ठ होती, अहंकारी होती, तिलाही गर्व होता आणि आपल्या भावाप्रमाणेच तिचीही मनोवृत्ती होती. आणि मग हिरण्यकश्यपानं होलिकाला सांगितलं की हा मुलगा भगवान विष्णूंची भक्ती करतोय आणि तो आपल्याला कुठंतरी त्रास देतोय, आपल्याला अडचणीत आणतोय, आपला अहंकार तो कुठंतरी दुखावतोय, मग ह्याला आपण मारून टाकूया असं त्यानं होलिकाला सांगितलं. मग होलिका सुद्धा ठीक आहे म्हणते, असा माणूस आपल्यात नकोच आहे जो आपल्या शत्रूचा जय जयकार करतोय. मग ती ठीक आहे म्हणते. मग आता त्यानं होलिकानं त्या प्रल्हादाला गोड बोलवून घेतलं आणि आता ह्याला जाळून मारायचा असा तिचा डाव होता. गोड बोलवलं, मांडीवर घेतलं. आता भक्त प्रल्हादाच्या तोंडातमध्ये नामस्मरण भगवान विष्णूंचं चालू होतं आणि मग ते नामस्मरण चालू असताना तो बसला तिच्या मांडीवरती आणि हिच्या मनातमध्ये होतं की आता ह्याला जाळून मारायचं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा अग्नी प्रज्वलित झाला त्यातमध्ये भक्त प्रल्हादाला काही झालं नाही, कुठलीही इजा झाली नाही, परंतु त्या ज्वाळेतमध्ये होलिका मात्र पूर्ण संपून गेली, तिची रक्षा झाली. तर अशी ही पौराणिक कथा आहे. तर अहंकारावरती भक्तीनं मिळवलेला विजय हा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणूनच आपण होळी पौर्णिमे दिवशी होळीचं जे होळी पेटवतो त्याच्या मागचं कारण असं आहे की या होळीच्या दिवशी आपण आपल्या मनातमध्ये जे काय राग, लोभ, द्वेष, मत्सर असतील त्याचं आपण दहन करायचं आणि पुन्हा नव्यानं आयुष्याला सुरुवात करायची, असा त्या मागचा हेतू आहे. आता याच्या मागं एक आध्यात्मिक सुद्धा कारण काय आहे, त्याला आध्यात्मिक सुद्धा बाजू आहे की आपण होळीमध्ये आपल्या मनातल्या वाईट प्रवृत्तींचं दहन करून आपण चांगले विचार आत्मसात करावे, हे त्याच्या मागचं आध्यात्मिक आहे. आणि बघा, होळी पौर्णिमा झाली की होळी पौर्णिमेपासून पुढचे 5 दिवस असते ते आपण रंगोत्सव साजरा करतो. रंगपंचमीपर्यंतचे 5 दिवस असतात ते एकमेकाला रंग लावणं,
एकमेकाला आदर देणं, मिठी मारणं, शुभेच्छा देणं, ह्या गोष्टी केल्या जातात. मग आता पूर्वीच्या काळामध्ये काही कृत्रिम रंग नव्हते, प्रेमसुद्धा कृत्रिम नव्हतं, ते अंतःकरणात होत होतं, दिलेला शब्द पाळला जात होता, शब्दाला किंमत होती. आत्तासारखं कृत्रिम नाही. आज बोललेलं उद्या नाकारलं जातं, खोटेपणा. तर ह्या गोष्टी आज सगळ्या कृत्रिम आहेत. त्याचप्रमाणे रंगसुद्धा सगळे कृत्रिम झालेत आणि त्या रंगांचा प्रादुर्भावसुद्धा होत असतो. पूर्वीच्या काळी मात्र तसं नव्हतं. बघा, नेमकं आता वसंत बहार म्हणतात, तो झाडांना आलेला असतो आणि अनेक झाडं विविध प्रकारच्या विविध रंगांच्या फुलांनी नटलेले असतात ह्या दिवशी. आणि मग त्या काळामध्ये ह्या फुलांचे रंग बनवून लावले जात होते आणि हा रंगोत्सव साजरा केला जात होता. म्हणजे हा हेतू काय आहे, तर हा सण आनंदाचा आहे. जो काही दुःखाचे क्षण आहेत ते आपण होळीमध्ये दहन करायचे आणि आनंद साजरा करायचा, असा हा त्यामागचा हेतू आहे. आता याच 5 दिवसांमध्ये येतं ते धुलीवंदन. आता बघा, आपले सण एवढे खूप चांगले आहेत, त्यात चांगले विचार दिलेले आहेत, त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आता होळीमध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, तर या होळीच्या ज्वाळांच्या माध्यमातून किंवा त्यातून निघणाऱ्या धुराच्या माध्यमातून या हवेत असणारं जे काय कीटक, जीव जंतू जे काही त्रासदायक आहे त्यांचंही यातमध्ये दहन होत असतं, तेही नष्ट होत असतात. हे त्याचं वैज्ञानिक कारण आहे. आता बघा, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन येतं. आता सण तर धुलीवंदन म्हणजे खरं तर आनंदाचा क्षण आहे की ती जी धूळ असते, त्या होळी शांत झाल्यानंतर जी राख निर्माण होते, तर ती राख अंगाला लावल्यानंतर किंवा कपाळाला लावल्यानंतर आपलं जे काय त्वचारोग असतील, जे काही शारीरिक व्याधी असतील, या दूर व्हाव्यात आणि आपलं रक्षण व्हावं, हा त्यामागचा हेतू असतो. अनेक जण श्रद्धेनं त्या होळीचा अंगारासुद्धा आपल्या जवळ ठेवतात, आपल्या कपाळी लावतात. म्हणजे अशी सुद्धा श्रद्धा आहे, अनेक प्रकार त्यातमध्ये आहे. तसंच धुलीवंदन बघा, तो आनंद साजरा करण्यासाठी ह्या 5 दिवसांमध्ये जे रंगोत्सव केला जातो त्यातलाच हा धुलीवंदनाचा भाग आहे. हा सुद्धा एक आनंदाचा दिवस आहे आणि त्या दिवशी ह्या होळीची जी राख आहे तिचं विसर्जन करणं, हा त्या धुलवडीचा सण आहे आणि रंगपंचमी साजरी करणं, हा त्या मागचा हेतू आहे. परंतु बघा, आपले सण कसे आहेत, आपली संस्कृती कशी आहे आणि आपण करतोय काय. आता दिवाळीच्या दरम्यानसुद्धा अनेक सण आपले चांगले असतात, पण आपण कशा पद्धतीनं साजरी करतो. किंवा दीपोत्सव असतो, दिव्याची अमावस्या, त्याला गटारी अमावस्या म्हणून त्याच दिवशी आपलं खाणं पिणं आयुष करणं, गटारात पडणं, ह्याला आपण दिव्याच्या अमावस्याला आपण गटारी अमावस्या संबोधतो. आणि धुळवडीच्या दिवशी सुद्धा हाच प्रकार होतो. म्हणजे जे आपण हा सण साजरा करतो की जे वाईट आहे त्याचा नाश करायचा, परंतु आपण परत लगेच दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी आपण ह्या परत अपप्रवृत्तींना खत पाणी घालतोय का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आपले जे सण आहेत ते अतिशय पूर्वीच्या ऋषीमुनींनी म्हणा किंवा पूर्वीच्या लोकांनी ह्या ज्या परंपरा जपल्यात, हे माणसातलं माणूसपण जागं करण्यासाठी आहे. याच्यातून एकोपा निर्माण करण्याचा सामाजिक संदेश ह्यातनं ह्या प्रत्येक सणातून मिळत असतो. आणि आपण जुनं ते सोनं असं समजून हे चांगले विचार जोपासूया.